नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू, पण या आघाड्यांवर तितक्याच क्षमतेनं आणि तितक्याच निष्ठेनं काम करणाऱ्या व्यक्ती या विरळच असतात. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत समाजातल्या अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या साहित्यातून आणि समाजकार्यातून स्त्री शक्तीचा एक नवा दृष्टिकोन निर्माण केला आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रलेखा बेलसरे. साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं चंद्रलेखाताई समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या एक यशस्वी उद्योजिका आहेत. तर आज त्यांच्याच प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात. चंद्रलेखाताई नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. चंद्रलेखाताई, सामाजिक बांधिलकी आणि साहित्य प्रतिभा यांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. आणि खरं तर याही पलीकडे जाऊन एक यशस्वी उद्योजिका म्हणून तुमचं नाव लौकिक आहे. तर या एकूणच प्रवासाविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात बालपणापासून करूयात. आम्ही मूळचे सासवड या गावचे. माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. तसं पाहता आमच्या आजोबांची 300-400 एकर जमीन होती. साधारणतः 2-4 एकर जमीन असेल त्याला आपण शेतकरी म्हणतो, आणि 300-400 एकर जमीन असेल त्याला जमीनदार म्हणतो. पण मला स्वतःला शेतकरी म्हणून घ्यायला जास्त आवडतं. आमचे आजोबा प्रगतिशील शेतकरी होते. संत्रा, मोसंबी, पन्हेरी हे जे ते उत्पादक होते. आणि विशेष म्हणजे शिरूरसारख्या दुष्काळी भागात त्यांनी विहीर बागायत करून अक्षरशः माळरानावर नंदनवन फुलवलं होतं. असे आमचे आजोबा होते. आणि त्यांना खूप दूरदृष्टी अशी होती की त्यांचं म्हणणं होतं की कितीही शेती असू द्या, शेतीला पूरक व्यवसाय पाहिजे असतो. त्याच्याशिवाय शेती तुम्हाला लाभदायक ठरत नाही. आणि म्हणून त्यांनी मग कुक्कुटपालन, शेळीपालन वगैरे असे पूरक व्यवसाय सुरू केले. त्यावेळेला आमचं गाव म्हणजे अगदी खेडेगाव होतं. तिथे रस्ते नव्हते, म्हणजे बैलगाडीचे रस्ते होते. विहिरीमधूनच पाणी किंवा नदीवरून आणावं लागायचं. आणि लाईट तर नव्हतीच. त्यावेळेला शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी आमच्या आजोबांनी विहिरीवर मोठमोठे रस्टनचे इंजिन बसवले होते. आणि त्याच्यातून मग पाटातून पाणी आमच्या शेताला, संत्र्याच्या बागेला वगैरे जायचं. तर आमच्या गावी महिलांना जात्यावर दळायला लागायचं. आमच्याकडे पण बरेच मजूर होते. त्यातले काही आमच्याकडे सालकरी गडी असायचे, म्हणजे वर्षभरासाठी त्यांना ठेवलेलं असायचं. त्यांचं जेवण खाण सगळं आमच्याकडे व्हायचं. तर जवळजवळ म्हणजे पोतभर भरून धान्य आम्हाला दळून आणावं लागायचं. आणि ते जात्यावर दळणं शक्य नव्हतं. आणि महिलांचा पण प्रॉब्लेम होता की जात्यावर दळायला लागायचं, म्हणजे चण्याची डाळ म्हणा, ज्वारी, बाजरी, गहू जे काय असेल ते. वेळ आणि कष्ट पण जास्त जात होते. मग आमच्या आजोबांनी काय केलं, त्या रस्त्यांच्या इंजिनवरच पिठाच्या चक्क्या सुरू केल्या. आणि जिथं जिथं आमची शेती होती तिथं 4-5 गावामध्ये पिठाच्या चक्क्या सुरू केल्या. म्हणजे त्यांनी महिलांच्यासाठी हा विचार अस्तित्वात आणला की नाही, त्यांचे कष्ट त्या काळी तो विचार करणं सुद्धा किती मोठी गोष्ट होती. आणि शिवाय शेतीला पूरक व्यवसाय ही संकल्पना पण फार वेगळीच होती. कारण त्यांनी आधी जाणलं होतं की शेतीच्या ह्याच्यामध्ये कितीही उत्पन्न आलं तरी ते शेतकऱ्याला पुरेसं पडत नाही, कारण त्याचा खर्च जास्त असतो, त्याचा बैल बारदाना, त्याचे मजूर, त्याचे आणि शेतीला
शेती उत्पादनाला व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे. निसर्गाची अवकृपा, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, ह्याला सगळ्याला त्याला तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच त्याला पूरक व्यवसाय काहीतरी असला पाहिजे अशी त्यावेळेला त्यांची धारणा होती आणि ती त्यांनी म्हणजे राबवली. ते जे धोरण होतं ते त्यांनी राबवलं. आणि विशेष म्हणजे आमचं शिरूर तालुक्यामध्ये पन्हेरीसाठी आमचं नाव लौकिक होतं आमच्या आजोबांचा. पन्हेरी म्हणजे कलम करायचे ते संत्रा मोसंबीचे आणि त्याच्यामुळे ते झाड खूप छान वाढायचं. त्याचं फळसुद्धा खूप रसदार आणि चांगल्या प्रतीचं यायचं. तर पन्हेरीमध्ये आमची मास्टरी होती असं म्हणायला पण काही हरकत नाही. आणि माझ्या आई बडोद्याच्या गायकवाडांच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या घराण्यातल्या. माझ्या मोठ्या आत्या देवासच्या राजघराण्यामध्ये दिल्या होत्या. इंदोरच्या जवळ देवास हे त्यावेळेला संस्थान होतं आणि तिथले जे राजे होते तुकोजी महाराज त्यांच्या घरात दिलेल्या होत्या. त्यांच्या त्या काकी होत्या. तर माझे वडील त्यांच्याकडे असायचे, आपल्या बहिणीकडे असायचे. आणि मग 1951 साली माझ्या आईवडिलांचं लग्न झालं. तिथेच राजवाड्यामध्येच लग्न ठरलं आणि राजवाड्यामध्येच लग्न झालं. काही काळ ते राजवाड्यात वास्तव्यास होते. त्याच्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे त्याच्या आधीच मिळालेलं होतं 1947 साली. 1950 साली आपला देश प्रजासत्ताक झाला, लोकशाही निर्माण झाली आणि मग धडाधड जी काय देशभरामध्ये जी संस्थानं विखुरलेली होती त्याचं विलिनीकरण सुरू झालं. सरदार वल्लभभाई पटेलांनी पुढाकार घेतला आणि सर्व राजे लोकांना समजवायला सुरुवात केली की आता ही लोकशाही आहे, प्रजासत्ताक झाला आहे आपला देश, आता तुमची राजेशाही आपण विलीन करूया. तर ते जेव्हा विलिनीकरायला सुरुवात झाली तर सर्वात प्रथम बडोदा संस्थान हे लोकशाहीमध्ये विलीन झालं. कारण बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड ते अतिशय पुरोगामी विचाराचे होते, अतिशय पुढचा विचार करणारे विकसित मनोवृत्तीचे असे होते आणि त्याच्यामुळे त्यांनी बडोदा संस्थान जे कच्छपर्यंत पोचलेलं होतं त्या संस्थानाचा खूप चांगला विकास केला. म्हणजे मला आठवतं आहे की आमच्या लहानपणापासून आम्ही बडोद्यामध्ये उघडी गटारं कधी बघितलीच नाही. महाराजांचे धाकटे बंधू संग्रामसिंग गायकवाड त्यांनी विलायतेला जाऊन तिथून ती टेक्नॉलॉजी आणली होती आणि त्या काळी त्यांनी ते अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेले होते. बडोद्याचे अजूनही रस्ते एवढे मोठे आहेत की शहर किती विस्तारलं तरीसुद्धा त्या रस्त्यावर गर्दी होत नाही. म्हणजे अशा प्रकारचं वैभव एक प्रकारे सयाजीराव गायकवाडांनी बडोदे संस्थांना मिळवून दिलं. खरं तर सयाजीराव गायकवाड हे आपल्या महाराष्ट्रातले मालेगावच्या जवळ कवळाणी म्हणून अतिशय छोटंसं खेडेगाव आहे. तिथे महाराजांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला आणि त्यांना ते 3 भाऊ होते. मग त्यांना दत्तक घेतलं गेलं बडोद्याला आणि मग ते बडोद्याचे सयाजीराव महाराज तिसरे सयाजीराव महाराज झाले. तर अशा घराण्यामध्ये माझ्या आई जन्मलेल्या होत्या आणि मग त्यांचे विचारही त्यावेळेला ज्यावेळेला 1951 साली महाराज तर नव्हते पण त्यांचे पुढचे वंशज त्यावेळेला होते आणि मग राज्य विलिनीकरण झालं. माझ्या आजी म्हणजे माझ्या आईंच्या आई त्या सरदार शितोळ्यांच्या होत्या, बडोद्याचे सरदार शितोळे. त्या अतिशय हुशार होत्या आणि चाणाक्ष होत्या. मी त्यांना माझं व्यवस्थापन गुरु असं मानते. त्यांनी काय केलं, काळाची पावलं ओळखली. आता संस्थानं खालसा झाल्यानंतर जे काय पैसा म्हणजे जे काय इन्कम होणार होतं ते सगळं जाणार, मान मरातब जाणार, आसाम्या बंद होणार आणि मग घरं कशी चालणार. तर त्यांनी काय केलं, आमचं बडोद्याला माझ्या मामांची हवेली आहे, चांगल्या म्हणजे मेन सिटीमध्ये आहे. त्यांनी काय केलं, खाली दिवाणखाना होता तो बंद करून टाकला. तिथं पटापट दुकानं काढली, ती दुकानं भाड्याने देऊन टाकली. पाठीमागे किचन आणि स्टोअर ठेवलं, दिवाणखानावरती हलवलं आणि आणखीन 3-4 मजले बांधले आणि तिथं त्यांनी त्या काळी म्हणजे माझा जन्म पण नसेल झाला
त्या काळी त्यांनी हॉस्टेल्स सुरू केले. बरं. म्हणजे वर्किंग मेन्स जी असायची त्यांना राहायला, म्हणून तिथं त्यांनी हॉस्टेल त्या काळी केवढा व्यापक दृष्टिकोन व्यापक होता. दृष्टिकोन होता. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे आईंच्या माहेरी गाड्या होत्या, बग्ग्या होत्या, त्याच्यावर ते गाडीवान होते वगैरे. त्यांना ते देऊन टाकल्या आणि तुम्ही चालवा, आणि त्याच्यानंतर त्याचा पैसा काही आम्हाला द्या, काही स्वतःकडे ठेवा. शिवाय काही नोकर लोक होती घरामध्ये भरपूर. तर बडोद्याच्या जवळ पिलोड म्हणून गाव आहे, तिथं शेती घेतली आणि त्यांना शेती करायला पाठवलं. बरं. अशा प्रकारे म्हणजे त्यांनी म्हणजे संस्थानं विलीन झाल्यावर आर्थिक परिस्थिती खराब होऊ नये म्हणून त्यांनी पटापट निर्णय घेतले आणि म्हणजे आर्थिक स्थितीमध्ये काही कमतरता जाणवू नाही. ज्या ह्याच्यामध्ये आपण राहिलो आहे त्याच दिमाखामध्ये आपल्याला राहायला मिळावं अशा पद्धतीने त्यांनी केलं. पण हे त्या काळी एक बाई असे निर्णय घेते आणि ते प्रत्यक्षात आणते, ही फार कौतुकाची गोष्ट होती. चंद्रलेखाताई, खरं तर राजघराण्यात आपलं बालपण गेलंय आणि असं असून सुद्धा समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जी झटण्याची तुमची वृत्ती आहे ती कुठेतरी तुमच्या वारसाकडून तुम्हाला मिळाली आहे. ही Yes. खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण आमच्या आजींनी फक्त स्वतःचाच विचार केला नाही, जे गाडीवान होते, जे नोकर लोक होते त्यांचाही विचार केला. त्यांना कारण की जर मालकालाच काही मिळालं नाही तर तो मालक नोकरांना काय देणार, म्हणून त्यांची पण त्यांनी व्यवस्था केली. आणि अशा प्रकारे आणि आपल्याला माहिती असेल की महाराजा सयाजीराव गायकवाड हे अतिशय पुरोगामी विचाराचे होते. त्यांच्याकडे जातीय धर्मीय भेद अजिबात पाळला जात नव्हता. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. चंद्रलेखाताई, आज आपण निर्माण केलेली प्रॉडक्ट ही इंडियन शुगर इंडस्ट्रीमध्ये मैलाचा दगड ठरली आहे आणि कंटिन्युअस पॅन म्हणजे इंडियाना सुक्रोटेक अशी आज जगभरात ओळख झाली आहे. तर या प्रॉडक्टविषयी काय सांगाल? माझ्या पतीच्या मनामध्ये एक नवीन संकल्पना होती, इच्छा होती, तंत्रज्ञान होतं, परंतु हाती पैसा नव्हता. तर ही संकल्पना कोणत्या तरी शुगर फॅक्टरीच्या अध्यक्षांच्या किंवा कार्यकारी संचालकांच्या गळी उतरवायला पाहिजे होती. तर त्यांनी पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात विघ्नहर सहकारी साखर कारखाना आहे, त्यांना हे आपली कल्पना सांगितली. त्याच्यामुळे शुगर इंडस्ट्रीला खूप चांगला फायदा होऊ शकतोय सांगितली. त्यांना ती संकल्पना आवडली. पण तरी पण त्यांना एकदम निर्णय घेता येत नाही, कारण की जरी ते अध्यक्ष असले साखर कारखान्याचे किंवा कार्यकारी संचालक असले तरी त्यांना त्यांचे जे संचालक आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यानंतर भागधारक जे शेतकरी आहे त्यांनासुद्धा विचारावं लागतं. असं अचानक निर्णय त्यांना घेता येत नाही, कारण ते जे भागधारक शेतकरी असतात ते सदस्य असतात आणि जर काही कमी जास्त झालं तर त्या लोकांना आपल्या त्या भागधारकांना उत्तर द्यावं लागतं. पण त्यांनी ती रिस्क घेतली, माझ्या पतीवर विश्वास टाकला आणि कंटिन्युअस व्हॅक्यूम पॅन यांनी तयार केला आणि तो पहिल्याच ह्याच्यामध्ये सक्सेसफुली चालला. त्याच्यामध्ये संकल्पना अशी होती की पूर्वी व्हॅक्यूम पॅन असायचे शुगर फॅक्टरीमध्ये, तर ते व्हॅक्यूम पॅन असायचे तर ते कंटिन्युअस वन करावे अशी माझ्या पतीची इच्छा होती. आणि म्हणून कारण त्या व्हॅक्यूम पॅनमध्ये काही डिफेक्ट पण होते, पण तेव्हा तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. त्याच्यामध्ये होतं की मग म्हणजे ऊसाचा रस काढला की डायरेक्ट शुगर तयार होत नाही, त्याला अनेक प्रोसेसमधून जावं लागतं आणि मग ती प्रोसेस तपासावी लागते, प्रत्येक स्टेपला तपासावी लागते. म्हणजे आपण कसं होतं, एखादा लाडू करताना साखरेचा पाक केला तर मग तो 1 तारी झाला आहे किंवा 2 तारी झाला आहे असं आपण तपासत जातो आणि मग आणि ज्या तारेचा पाक आपल्याला पाहिजे ते झाल्यावर आपण गॅस बंद करतो आणि मग लाडूचं सामग्री त्यामध्ये टाकतो. तसंच म्हणजे ह्याची विस्कॉसिटी तपासायला लागते आणि त्याच्यासाठी ते बॅच पॅन असायचे. मग ज्या वेळेला विस्कॉसिटी तपासायची किती तारेचा पाक झालेला आहे म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर तो पॅन बंद करावा लागायचा. त्यामुळे व्हेपरचा लॉस व्हायचा, मनुष्यबळ जास्त लागायचं आणि म्हणजे टेम्परेचर कमी हे व्हायचं. त्यामुळे मग ह्यांनी विचार केला की ते कंटिन्युअस करू आपण. म्हणजे एका विशिष्ट स्टेजला ते शुगरचा पाक आल्यानंतर ते ऑटोमॅटिकली पुढच्या
कंपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे, त्याच्यानंतर पुढच्या कंपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं त्यांनी ते कंटिन्युअस व्हॅक्यूम पण हे केलं आणि टोटल ऑटोमेशन आम्ही द्यायला सुरुवात केली शुगर इंडस्ट्रीजला. म्हणजे एका केबिनमध्ये बसून ह्या कंपार्टमेंट मधल्या ऊसाच्या ह्याची विस्कॉसिटी किती आहे, मग आता ते पुढे ढकललं गेलं पाहिजे, म्हणजे मग ते ऑटोमॅटिक वॉल्व उघडायचे, त्याच्यातून पुढे ढकललं जायचं आणि मग ते फायनल शुगर तयार व्हायची. तर त्यामुळे विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही तो पॅन बसवला, तो सक्सेसफुल झाला. त्यावेळेचे साखर आयुक्त रवींद्र सुर्वे त्यावेळेला आले होते, IAS अधिकारी, आणि भारतातल्या सगळ्या शुगर इंडस्ट्रीजला आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं होतं. त्याच्यानंतर हा कार्यक्रम झाला, सक्सेसफुल झाल्याचं डिक्लेअर केलं गेलं. सगळे पुण्यातले सगळे पत्रकार आपल्याकडे आले होते आणि त्याच्यानंतर मग कंटिन्युअस व्हॅक्यूम पॅन आज 250 ठिकाणी देशात आणि परदेशामध्ये आपले 250 कंटिन्युअस व्हॅक्यूम पॅन बसलेले आहेत. त्याचं आपण पेटंट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2-in-1 पॅन केलेले आहे, त्याचं पण पेटंट घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बॉइलिंग हाऊस इक्विपमेंट कडे बॉइलिंग हाऊसकडे वळालो, त्याच्यानंतर एक्सपान्शनकडे वळालो. नंतर बरीच प्रगती होत गेली. आधी आम्ही आउटसोर्सिंग करून घ्यायचो, पण मग नंतर आम्हाला वर्कशॉपची गरज भासू लागली, आपल्या वर्कशॉपची. म्हणून मग आम्ही अहमदनगर आणि इचलकरंजीला आमची वर्कशॉप्स घेतली. पुण्याला आमचं सेनापती बापट रोडवर ड्रॉइंग अँड डिझायनिंग ऑफिस आहे. तिथे सगळे ड्रॉइंग्स वगैरे केले जातात, ते तिकडं साईटवर पाठवले जातात. तिथं ते मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि तिथून मग साईटवर पाठवले जातात, शुगर फॅक्टरीवर पाठवले जातात. आमच्या ऑफिसमध्ये मेकॅनिकल इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर असे बरेच इंजिनियर, जवळजवळ 40 एम्प्लॉईजचा ताफा आहे. वर्कशॉपवर वेगळे इंजिनियर आहेत आणि ते जे काम असतं म्हणजे ते ह्यूज काम असतं. तर ह्यूज मशिनरी असते ती, म्हणजे टप्प्याटप्प्याने पाठवावी लागते. मग तिथं जाऊन ती असेंबल करावं लागतं. मग ते वॉटर बॉइलिंग वगैरे म्हणजे सगळंच बघावं लागतं. ते करण्यासाठी मग आम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमतो. त्यांचे 200, 300 मजूर प्रत्येक साईटवर काम करत असतात, म्हणजे कामाच्या ह्याच्या व्यापाप्रमाणे काम करत असतात. आणि आज आम्ही त्याच्यानंतर आम्ही शुगर रिफायनरी दिलेली आहे. त्याच्यानंतर मग आमचा जो आहे तो हॉरिझॉन्टल पॅन आहे, कंटिन्युअस व्हॅक्यूम पॅन. तर तो आता आम्ही व्हर्टिकल पण द्यायला सुरुवात केली. व्हर्टिकलमध्ये तेवढा जागेचा अपव्यय वाचतो जेवढा हॉरिझॉन्टलमध्ये जागा व्यापली जाते. म्हणजे असे वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग करत असतो. आज पूर्ण म्हणजे एक्सेप्ट केरला, त्याच्यानंतर काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम आणि बाकीचे म्हणजे ईस्टला जे काही देश आहेत ते सोडून भारतभर आमची शुगर मशिनरी म्हणजे कंटिन्युअस व्हॅक्यूम पॅन तर गेलाच आहे. बाकीचे पण आम्ही कामं तिथं घेतो. आणि युगांडा, केनिया, टांझानिया, इथिओपिया आणि पेरू, सुदान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स, नेपाळ या ठिकाणी सुद्धा आमचे प्रॉडक्ट जातात. तिथून सुद्धा मागणी आहे. चंद्रलेखाताई, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सुरू झालेलं फाउंडेशन म्हणजे व्योमव्यापी फाउंडेशन, तर या फाउंडेशनविषयी आणि यातल्या उपक्रमांविषयी काय सांगाल? आपल्या देशामध्ये बऱ्याच इंडस्ट्रीज आहे. आपल्याला कर द्यावा लागतो, मग तो GSTच्या रूपात असो, इन्कम टॅक्सच्या रूपात असो, अशा प्रकारचे कर द्यावे लागतात. आणि ते कर देणं हे आपलं कर्तव्यच असतं, कारण त्याच्याशिवाय देशामध्ये विकास होऊ शकणार नाही. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमची सामाजिक बांधिलकी म्हणून एक CSR फंड असतो. CSR म्हणजे कंपनीज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR म्हणजे. तर त्या अंतर्गत जर तुमचा टर्नओव्हर इतक्यापर्यंत झाला तर तुम्हाला एवढा CSR फंड तुम्ही द्यावा. त्याच्यातून तुम्ही सामाजिक काही उपक्रम करावेत किंवा काही NGOजला मदत करावी की त्या थ्रू समाजातल्या घटकांना मदत होऊ शकते. तर असा तो CSR फंड असतो. तर मग आता आम्ही बऱ्याच संस्थांना CSR फंडातून मदत केलेली आहे. पुण्यामध्ये एक करणारा चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ते
त्यांनी लहान मुलांच्यामध्ये, शालेय मुलांच्यामध्ये देशभक्ती आणि देशप्रेम जागावं म्हणून ते प्रदर्शन भरवतात. प्रत्येक गावोगावी जातात. आपल्याकडे क्रांतिकारकांचे फक्त 4-5 लोकांचे नाव आपल्याला माहिती आहे, पण असे हजारो लाखो क्रांतिकारक आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन ते क्रांतिकारकांचा डाटा गोळा करतात, त्यांचे फोटो गोळा करतात आणि प्रत्येक शाळेमध्ये ते प्रदर्शन लावतात. त्याच्यासाठी, त्या उपक्रमासाठी आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत. त्याच्यानंतर 2022 साली ढगफुटी झाली महाबळेश्वरला. त्यावेळेला अक्षरशः म्हणजे तिथे ढगफुटी म्हणजे जसे हिमाचल प्रदेशमध्ये किंवा काश्मीरमध्ये होती तशा पद्धतीने झाली. सगळे रस्ते वाहून गेले, पूल तुटले. मग त्यावेळेला आम्ही त्यांच्या ट्रस्टच्या मार्फत तिथे रस्ते बांधून दिले, त्या गावांमध्ये रस्ते बांधून दिले. मग आणि त्यामुळे मग मनात आलं की म्हणजे हे सगळं जे करताना की खरोखर आपण निडी व्यक्तीपर्यंत पोचतोय की नाही. कारण की समाजामध्ये खूप अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, बऱ्याच शाळा आहे, विद्यार्थ्यांना मदत करणे, पुस्तकं देणे, गणवेश देणे वगैरे हे सगळे कामं आहेत आणि ते देण्यासाठी बरेच लोक पुढे येतात बरं का. परंतु खऱ्या निडी लोकांपर्यंत आपण पोचतो का? त्याच्या व्यतिरिक्त अनेक समस्या आहे, अनेक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. म्हणून मग आपण जर बघितलं, आपण जर कोणत्या एखाद्या NGOला आपण पैसे दिले, ते सत्कारणी लागतात की नाही, ते योग्य ठिकाणी पोचतात की नाही, का उगाचच म्हणजे आपण पैसे दिले आणि त्यांनी काहीतरी थचरमथर. त्याच्यासाठी मी व्योमव्यापी फाउंडेशन हे माझी संस्था रजिस्टर केलेली आहे. या संस्थेमार्फत आता मी डायरेक्ट निडीपर्यंत पोचू शकेल आणि जो काही CSR फंडाचा पैसा आहे तो सत्कारणी लावू शकेल. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चंद्रलेखाताई, आपण आत्ता सामाजिक कार्याविषयी बोलतोय, तर आरोग्य ही सुद्धा एक वैयक्तिक बाब नाही तर ती सामाजिक चळवळ झाली पाहिजे. आणि जेव्हा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जर तो सुदृढ असेल तरच कुठेतरी आपण त्यात प्रगती केली असं म्हणता येईल. आणि त्या दृष्टीने आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलाय आणि तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवलेत. तर या उपक्रमांविषयी काय सांगाल? मी जेव्हा MSW करत होते त्यावेळेला मला ह्या सामाजिक कार्य करायचा खूप अनुभव आला. अनेक ठिकाणी काम करायची संधी मिळाली. आमचा कर्वेस्टर ऑफ सोशल सर्व्हिसेस यामध्ये फक्त 60 विद्यार्थी घेतले जायचे. त्याच्यामध्ये 4 विभाग होते: फॅमिली आणि चाइल्ड वेलफेअर, करेक्शनल वर्क, मेडिकल अँड सायकॅट्रिक वर्क अँड पर्सनल मॅनेजमेंट आणि लेबर वेलफेअर. प्रत्येक विभागामध्ये 15 विद्यार्थी असायचे आणि आम्हाला सर्व प्रकारच्या सेटअपमध्ये आम्हाला काम करायला मिळालं. म्हणजे करेक्शनल वर्कमध्ये आम्ही जेलमध्ये काम केले, मेडिकल अँड सायकॅट्रिक ह्याच्यामध्ये आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये कामं केलेत, पर्सनल मॅनेजमेंट आणि लेबर वेलफेअरमध्ये आम्ही इंडस्ट्रियल सेटअपमध्ये कामं केलेली आहेत. पण सगळ्यात जास्त अनुभव आम्हाला आला समाजसेवेचा आणि समाजसेवा करावीशी वाटली ते म्हणजे चाइल्ड अँड फॅमिली वेलफेअर. कारण की तिथं आम्हाला झोपडपट्ट्यांमध्ये काम करायला लागलं. पुण्यातले कर्वे रोडची पठाणबुवा, वडारवाडी, खिलारेवाडी झोपडपट्टी, काशीवाडी झोपडपट्टी या ठिकाणी आम्ही कामं केले. तर तिथे वृद्धांचं आरोग्य आणि मुलांचं आरोग्य अतिशय खालच्या दर्जाचं खालावलेलं असायचं. म्हणून मग समाज कल्याण खात्याकडून त्यावेळी दुधाचं पावडर दिलं जायचं प्रत्येक झोपडपट्टीसाठी आणि ब्रेड दिला जायचा. मग आम्ही ते तिथल्याच काही स्वयंसेवकांच्याकडून भांडी असायची, मग त्याचं दूध तयार करायचं. मी सकाळी 7 वाजता जायचो, दूध तयार करायचो, तिथल्या वृद्धांना आणि मुलांना द्यायचो. त्याच्यानंतर मी बघितलं की ही सगळी लहान लहान मुलं शाळेमध्ये जात नाही आहेत. मग तिथल्याच काही मुलींना आम्ही तयार केलं, तिथं बालवाडीची स्थापना करून दिली आणि मग अक्षरशः घरोघरी हिंडलो, शाळेमध्ये हिंडलो, पुस्तक गोळा केली, तिथं ग्रंथालय स्थापन दिली. त्याच्यानंतर कोणी लसीकरणाला जात नव्हतं, जेव्हा की ट्रिपल पोलिओ ह्या लसीकरण तिथं दिलं जात नव्हतं. तर आम्ही काय करायचं, ससूनशी आमचं टायअप होतं. ससूनच्या डॉक्टरांना सांगितलं की ते लागलीच यायचे, त्यामार्फत आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले, आय कॅम्प आयोजित केले, आरोग्य शिबिरे भरवली. कारण स्लम एरियामध्ये अतिशय इतके प्रॉब्लेम असतात, म्हणजे हेल्थविषयक इतके प्रॉब्लेम्स असायचे. दारू पिणे, गुटखा खाणे, बाकीचे गुप्तरोगासारखे रोग झालेले, कॅन्सरसारखे झालेले. तर त्यांना
त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना जागरूक करणं गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही मोठमोठे फुलं घेऊन जायचो आणि आरोग्य शिबिर हे करायचं की बाबा ह्याच्यामुळे तुझंही नुकसान होतंय. समाजातला दुर्लक्षित घटक म्हणजे तळागाळातल्या महिला आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, शिवाय त्यांना हक्क आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सांगणं, यासाठी तुम्ही सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत राबवल्यात आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तुम्ही बँकेत खातीसुद्धा उघडली आहेत. तर या कामाविषयी काय सांगाल? मी बघितलं, ज्या वेळेला आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये काम करायचो तिथल्या काही महिला घरकामाला जायच्या, भांडी धुणे वगैरे ह्याला जायच्या. काही महिला आपल्या घरातच चॉकलेट, गोळ्या, काड्यापेटी, सिगरेट वगैरे याचा बिझनेस करायच्या. नवरा यायचा दारू पिऊन, ते सगळे पैसे घेऊन जायचा. दुसऱ्या दिवशी मला आणायला त्या महिलाकडे पैसे नसायचे. मग मी काय केलं की कर्वे रोडलाच बँक ऑफ महाराष्ट्र होती, तिथल्या मॅनेजरला जाऊन भेटले. त्यांना म्हटलं ह्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. आणि त्यांनी मग त्यांना पैसे देणं, त्यांचे खाते उघडले. मग त्या पैसे खात्यामध्ये भरायच्या. म्हणजे मग नवरा हे करून हिसकावून मागणार नाही किंवा हिसकावून घेणार नाही. मग अशा पद्धतीने बऱ्याच तिथल्या महिलांना मी खाते उघडून दिले. त्याचप्रमाणे नंदिनी महिला सहकारी दूध उत्पादक संस्था म्हणून माझी गावाकडे संस्था होती. महिलांसाठी महिलांकरवी चालवलेली एक आदर्श संस्था म्हणून आम्हाला केंद्रीय महिला आणि बालकल्याणकडून आम्हाला अनुदान मिळालं होतं. उत्कृष्ट संस्था म्हणून गणली गेली होती. आणि आमची चित्रफीत आमची माती आमची माणसं या अंतर्गत आमची चित्रफीत तयार करून ती प्रत्येक स्टेटमध्ये दाखवली गेली होती. आता तिथेसुद्धा महिलांना महत्त्व दिलं जात नव्हतं, जेव्हा की सगळं महिलाच करायच्या. म्हणून मग ते महिलांच्यासाठी मुद्दामहून ती संस्था स्थापन केली आणि अतिशय ए ग्रेड मिळायचं आम्हाला हे. आणि आमच्या महिलाच ते बॅलन्स शीट वगैरे सगळं तयार करायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये हुशारी असते, पण त्यांना कुठेतरी दाबलं जातं. त्या महिलांनासुद्धा गाई घेण्यासाठी मी शिक्रापूरच्या जनसेवा बँकेमध्ये आणि PDCC बँकेमध्ये खाते उघडून दिले. आणि त्यांनी ते खाते उघडून दिले, त्यांना कर्ज काढून दिलं आणि त्यांनी ते कर्ज इतकं प्रामाणिकपणे फेडलं की कधीही मला बँकेकडून फोन आला नाही. म्हणजे अशा पद्धतीने महिलांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्या अंतर्गत मी त्यांना कायदेविषयक ज्ञान मिळावं, त्यांना आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मी काही व्याख्यानंसुद्धा गावामध्ये आयोजित केली. चंद्रलेखाताई, आता आपण सामाजिक कार्याविषयी बोललो, आता आपण साहित्याविषयी बोलूया. आपल्या ही आवड कशी निर्माण झाली? लहानपणी खूप चांगलं साहित्य उपलब्ध असायचं. आईवडिलांना वाचनाची आवड असायची. त्यामुळे अगदी 7वी-8वीमध्ये असतानाच म्हणजे श्रीमान योगी, मंत्रा वेगळा, राधेय, मृत्युंजय असे वेगवेगळे लेखक भेटीला येत होते, कवी येत होते. प्रेमचंद, मुंशीचंद मी लहानपणी वाचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ती वाचनाची आवड तर निर्माण झालीच होती. मी 7वीपासून कविता वगैरे करायला लागले होते. आणि आमची आपटे विद्यालय ही शाळा, तर तिथं मी हस्तलिखित मासिक काढायची, त्याची मी संपादिका होते. त्या शाळेमध्ये आम्हाला काही ओळी दिल्या जायच्या, समस्यापूर्ती करा, आणि त्याच्यामुळे लिखाणाची म्हणजे कविता आवड निर्माण झाली. पुस्तक आणि प्रत्येक सुट्टीमध्ये आमचे मुख्याध्यापक पु ग वैद्य आम्हाला सांगायचे की सुट्टीमध्ये कोणत्याही भाषेतलं एक पुस्तक विकत घ्या आणि ते वाचा. आणि मग त्याच्यानंतर मग शाळा सुरू झाल्या, त्याच्या चर्चा व्हायची. ते पुस्तक आम्ही शाळेमध्ये जमा करायचो आणि शाळेमध्ये एक चांगल्या प्रकारचं वेगवेगळ्या भाषांमधलं ग्रंथालय. आणि मग बाकीच्या विज्ञानवर्धिनीच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा आहे, बाकीच्या निबंध आंतरशालेय, राज्य निबंध स्पर्धा, काही वक्तृत्व स्पर्धा, ह्याच्यामध्ये मग भाग घेत गेले. आणि 9वीमध्ये असताना मी एक कादंबरी लिहिली होती. थोडासा त्याच्यामध्ये आता वाचायला गेलं की त्याच्यामध्ये बालिशपणा वाटतो, पण त्यावेळेच्या त्या वयाला ते साजेसं होतं. तर अशा पद्धतीने साहित्याकडे ओढा वाढत गेला. तेव्हा मी अधूनमधून काहीतरी प्रासंगिक काही लिहायचे. कधी काही कोणावर अन्याय झाला, काही असं उद्रेक मनामध्ये निर्माण झाला की मग त्याच्यावरही कडाडून लिहायचे. कधी काही संवेदनशील मन जागरूक झालं, काही कविता लिहायचे, काही लेख लिहायचे, काही ललित लेख लिहायचे. पण मला जर्नलिझमचा कोर्स मी 1985 साली केला, पण तरी पण मी कृतिशील नव्हते. पण 2002 साली माझा घनश्याम पाटील यांच्याशी भेट झाली. बहुतेक 2004 साली झाली. 2002 साली त्यांनी चपराक नावाचं मासिक
त्याच्यानंतर वर्तमानपत्र आणि दिवाळी अंक चालू केला. याच चपराक विषयी मी आता विचारणार होते की तुम्ही चपराक या साहित्य संस्थेच्या तुम्ही उपसंपादिका आहात, तर या कार्याविषयी काय सांगाल? 2002 साली साहित्य चपराक चालू केलं. त्यावेळेला शुभांगी गिरमे आणि घनश्याम पाटील हे दोघांनी खरं तर हे सुरू केलं. सुरुवातीला 2004 साली त्याच्यानंतर मग मी त्यांच्या संपर्कामध्ये आले. असंच एक दिवस चपराक मासिक कोणाकडे तरी मी बघितलं, त्यातलं कंटेंट मला आवडलं आणि विचारलं हे कोण आहे. तर त्यांनी सांगितलं की एक 18-19 वर्षाचा मुलगा आहे आणि तो हे मासिक काढतो. म्हटलं मला भेटायला आवडेल. म्हणजे उद्या पाठवून देतो तुमच्या घरी. दुसऱ्या दिवशी बघितलं तर 18-19 वर्षाचा मुलगा माझ्या घरी हजर झालेला होता. आणि मग त्यांच्याशी हे झालं. तेव्हापासून मी त्यांच्याशी जुळले गेले. त्याच्यानंतर 2006 साली त्यांनी चपराक प्रकाशन चालू केलं आणि त्याच्यामार्फत मग पुस्तकाचं प्रकाशन सुरू झालं. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चंद्रलेखाताई, आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं शिक्षण झालंय. मग बिझनेस मॅनेजमेंट असो की पुरातत्व शाखाची पदवी असो, पत्रकारिता असो किंवा रशियन भाषेचा डिप्लोमा, एवढं सगळं असून सुद्धा समाजकार्याकडे कशा वळला? खरं सांगायचं तर मला थोडंसं पाठीमागे माझ्या शिक्षण ज्या वेळेला मी घेत होते त्या ह्याच्याकडे वळायला लागेल. माझ्या आई ग्रामीण भागामध्ये आल्या. मग राज्य खालसा झाल्यानंतर माझ्या आजींनी माझ्या आईंना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या वतनावर परत जा. म्हणून माझे आईवडील आमच्या वतनावर परत आले. खरं तर बडोद्यासारख्या विकसित शहरात राहिलेल्या आई, त्यांना खेडेगावात, ठार खेडेगाव होतं म्हणजे आमचं गाव, तिथं राहणं म्हणजे फार कठीण गोष्ट होती. पण आईने ते आव्हान स्वीकारलं आणि खेडेगावालाच आपली कर्मभूमी मांडली. आणि आईंनी खेडेगावात आल्यावर सगळ्यात आधी काय केलं असेल तर त्यांनी तिथं संडास बांधले, स्नानगृह बांधले. आता आपलं जहाँ सोच वहाँ शौचालय ही जी संकल्पना आहे तर ते उपक्रम त्यांनी गावाला राबवले. घरामध्ये अनेक सुखसोयी करून घेतल्या आणि तिथल्या लोकांना आपलं मानलं. माझं शिक्षण कधी काही खेडेगावात झालं, कधी शहरामध्ये झालं. पण माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो. पुण्यातल्या आपटे विद्यालयामध्ये मी माझं शिक्षण केलं आणि त्या शाळेच्या अंतर्गत खूप उपक्रम घेतले जायचे. आमची शाळा 12 ते 6 असायची आणि मग त्याच्यानंतर आम्हाला वेळ नसायचा. मग जे काही इतर उपक्रम असायचे त्यासाठी आम्ही शनिवार रविवार शाळेमध्ये जायचो. पण त्याच्यामुळे काय झालं की रविवार आम्हाला रविवारचं कधी आम्हाला आकर्षण वाटलं नाही. रविवारी मस्तपैकी झोपावं, एन्जॉय करावं असं कधी वाटलंच नाही. सतत कामामध्ये मग्न असणं हेच आमचं एन्जॉयमेंट असायचं. त्यामुळे काय झालं की मग BSc करताना मी 2 वर्ष पुण्यामध्ये केले. नंतर मी भोपाळ विश्वविद्यालयामधून BSc केलं. तर मग तिथं शनिवार रविवार काय करायचं कॉलेजला सुट्टी असल्यावर, तर तिथे मावशीकडे होते मी. त्या मावशीच्या घराजवळ डॉक्टर A.V. बालिका इन्स्टिट्यूट ऑफ रशियन स्टडीज होतं. तिथं ते क्लासेस शनिवार रविवार असायचे. मग मी ते जॉईन केले आणि मग 1 वर्षाचा प्रोफिशियन्सी कोर्स इन रशियन स्टडीज, रशियन लँग्वेज आणि मग दुसऱ्या वर्षाचा डिप्लोमा कोर्स इन रशियन लँग्वेज. पण त्या काळी वेगळी भाषा शिकावी असं का वाटलं? ह्याच्यासाठी वाटलं, वेगळी भाषा म्हणून नाही, पण आपला वेळ वाया जाऊ देऊ नये. काहीतरी सतत वेळाचे सदुपयोग काहीतरी ग्रहण करत राहू, हा त्याच्या पाठीमागे उद्देश होता. आणि त्यावेळेला त्यावेळेला मग रशियनचे डेलिगेट यायचे रशियावरून. आपले आणि रशियाचे संबंध पण छान होते. रशियन डेलिगेट्स यायचे, त्यांच्याशी विचाराचे आदानप्रदान करता यायचो. त्यांचे काही कार्यक्रम व्हायचे. आमचे पण मी रशियन भाषेमध्ये सुद्धा नाटक केलेलं आहे. त्यामुळे आणि रशियन भाषा खूप छान आहे आणि त्याचं मराठीशी साधर्म्य आहे. मराठीमध्ये आपण जे उच्चार करतो झ,
ते तसेच उच्चार रशियनमध्ये असतात. अच्छा. त्यामुळे मराठी माणूस रशियन फार लवकर शिकू लवकर शकतो. शिकू शकतो. लवकर आणि आम्हाला तिथं शिकवणाऱ्या ज्या होत्या ना, त्या शकुंतला वैद्य म्हणून त्या महाराष्ट्रीयनच होत्या आणि त्या अतिशय सुंदर शिकवायच्या. तर हा झाला. मग त्यामुळे काय केलं, मी BSc करता करता रशियन लँग्वेजचा डिप्लोमा केला. मला डिस्टिंक्शन मिळालं आणि मजा आली. म्हणजे ते शिकताना पण मजा आली. अजूनही मला त्यांचं राष्ट्रगीत वगैरे आणि त्यांची भाषा आठवते, मी बोलते पण. त्याच्यानंतर मग MSW करत होते मी. MSW परत रविवारी काय करायचं म्हणून मग मी काय केलं, भारतीय टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पुरातत्व शाखेचा कोर्स होता, तर मी तिथे जॉईन केलं. बरं का, अर्थार्थी म्हणजे MSW आणि पुरातत्व शिक्षण ह्याच्या काहीच संबंध नाही आहे. परंतु परत तीच संकल्पना की रविवारी बसून काय करायचं, त्यापेक्षा कुठेतरी जाऊया, तिथं ज्ञान ग्रहण करूया, त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाईल. आणि जरुरी नाही की ज्या स्ट्रीममध्ये आपण आहोत, ज्या आता MSW करतोय म्हणजे सोशल वर्कचं आपल्याला ज्ञान यायला पाहिजे. आपल्याला दुसऱ्या शाखेचं ज्ञान जरी मिळालं तरी चांगलं आहे. आणि कोणतंही ज्ञान कधी उपयोगी उपयोगाला पडेल हे पडतं, सांगू शकत नाही. आणि माणसाने मरेपर्यंत माझी इच्छा आहे की शिकण्याची विद्यार्थी शिकण्याची वृत्ती असावी, विद्यार्थीच राहावं. आणि त्यावेळेला तर आम्ही पुरातत्व विभागात आम्हाला खूप छान अनुभव आले. आमच्या तळेगाव ढमढेरे गावाजवळ इनामगाव म्हणून गाव आहे, तिथं उत्खनन चाललं होतं. तिथं राहुट्या टाकून आम्ही राहिलो. त्या उत्खननामध्ये आम्हाला काही सांगाडे मिळाले, कवट्या मिळाल्या, सोन्याचे मणी, काही दागिने, त्या काळचे धान्य, म्हणजे ते अर्थात काळे पडलेलं होतं, हे सगळं मिळालं. आणि डॉक्टर ढवळीकर आणि डॉक्टर देव हे आमचे प्रोफेसर होते, त्यांनी आम्हाला खूप छान त्याच्याबद्दल हे केलं. आमच्या शैक्षणिक सहली हे केल्या, नेल्या आमच्या. तर पहिलं तर नगर, मग औरंगाबाद, विजापूर, पटकत्तल, ऐहोळे, बदामी, तिथला आम्हाला पुरातत्वशास्त्राच्या अंतर्गत आम्हाला शिकायला मिळालं. एक वेगळा आणि विलक्षण अनुभव होता आणि मला तो आवडला म्हणजे. आणि मग परत तीच अवस्था लग्न झाल्यानंतर झाली. बिझनेस मॅनेजमेंट करताना आणखी काय करायचं, मग मी काय केलं की जर्नलिझम, रानारीमधून जर्नलिझम केलं. तेव्हा आमचे जर्नलिझमचे क्लासेस 7 ते 11 वाजेपर्यंत असायचे आणि नंतर कॉलेज असायचं. म्हणजे एका वेळी 1-2 डिग्र्या घ्याव्या किंवा जास्त शिकत राहावं असं मला वाटायचं. आज चंद्रलेखाताई, सामाजिक आणि साहित्यिक यापेक्षाही तुमची एक वेगळी ओळख आहे आणि ती म्हणजे तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात आणि शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप आदराने तुमचं नाव घेतलं जातं. तर या कामाचं स्वरूप काय सांगता येईल? आमचे आजोबा नेहमी म्हणायचे की सगळ्यात सर्वश्रेष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. त्यामुळे नोकरी म्हणजे मी MSW झाल्यानंतर अनेक संधी आल्यात, पण नोकरी मी केलीच नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं की माझ्या मिस्टरांचा पण तो दृष्टिकोन होता. आम्ही आधी भेटलेलो होतो, त्यांना पण एक उद्योगपतीच व्हायचं होतं, पण त्याच्यासाठी अनुभव घेणं गरजेचं होतं. ते MSc आहे, केमिस्ट्रीमध्ये MSc आहे. माझे सासरे एका शुगर फॅक्टरीचे कार्यकारी संचालक होते. शुगर फॅक्टरीमध्ये खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील म्हणून मग माझे पती नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, जे आशिया खंडामध्ये एकमेव इन्स्टिट्यूट त्या काळी होतं, आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्यात झालेलं आहे, तर तिथं त्यांनी साखर तंत्रज्ञाचा अभ्यास केला, ती पदवी मिळवली. आणि मग एक 5-6 महिने त्यांनी एका शुगर फॅक्टरीमध्ये काम केलं आणि मग त्यांनी शुगर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये नोकरी झाली. आणि तर शुगर त्याच्यानंतर दुसरी जी मग त्यांनी एक कंपनी ती बदलली आणि दुसरी जी कंपनी होती तिथं अक्षरशः शून्य होती. ते लोक ट्रेडिंग करायचे शुगर फॅक्टरीमध्ये आणि त्यांनी कधी विचारच केला नव्हता की आपण पूर्ण प्लांट घेऊ शकतो. पण अशा प्रकारचे लोक त्यांना लाभले, एम्प्लॉईज लाभले आणि त्याच्यानंतर त्यांनी भरारी घेतली, विस्तार झाला. आणि माझे मिस्टर मग त्यावेळेला कोलॅबरेशन करण्यासाठी, परदेशी तंत्रज्ञान आणण्यासाठी कोलॅबरेशन करण्यासाठी म्हणजे 1985 साली अमेरिका, फ्रान्स, जर्मनी वगैरे इथे जाऊन आले. तिकडं तंत्रज्ञान आलं, ते भारतामध्ये सक्सेसफुल केलं, कारण तिकडच्या कंडिशन्स वेगळ्या असतात. आपल्या भारतीय कंडिशनला त्या सक्सेस करणं अवघड असतं. पण तरी पण मनामध्ये त्यांच्या पण मनामध्ये कुठंतरी आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे इच्छा आहे, तर आपण आपल्या नॉलेजचा उपयोग
आपल्या ह्याच्यासाठी करावा, उत्कर्षासाठी करावा असं त्यांना वाटत होतं. आणि कितीही झालं तरी नोकरीमध्ये माणूस परावलंबी असतो. आपल्या ज्या काही संकल्पना असतात त्या आपल्याला राबवता येत नाही. खरंय. सांगितलं त्यांना तरी त्यांना ते पटत नाही. हं. म्हणून मग त्यांनी काय केलं, ऑल ऑफ सडन नोकरी 1990 साली नोकरी सोडून स्वतःचा दिली. business स्वतःचा आणि सुरू बिझनेस केला. स्टार्ट करायचा सुरुवात केली. आणि इंडियाना सुक्रोटेक ही सुक्रोटेक पुणे प्रायव्हेट लिमिटेड, कारण इंडियाना ग्रुप होता तर आम्हाला आमच्या इंडियानाला सँक्शन मिळत नव्हतं नावाला. मग इंडियाना सुक्रोटेक म्हणजे सुक्रोटेक म्हणजे शुगर, सुक्रो म्हणजे शुगर, टेक म्हणजे टेक्नॉलॉजी, तर इंडियन शुगर टेक्नॉलॉजी. पण तरी पण आम्हाला सँक्शन मिळत नव्हतं. मग पुणे प्रायव्हेट लिमिटेड झाल्यावर मग आमच्या कंपनीचं नाव स्वीकारलं गेलं. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ब्रेकवर जाण्याआधी साहित्य चपराक या संस्थेविषयी बोलत होतो, तर काय सांगाल अजून याविषयी? तर युलासा वेलू गेला गगनावरी साहित्य चपराकने आता साहित्य क्षेत्रामध्ये खूप घोडदौड केलेली आहे, मोठी कामगिरी केलेली. जवळजवळ 850 पुस्तकं आपली छापून झालेली. चपराकतर्फे मासिक दिवाळी अंक निघतो आणि जवळजवळ 45 साहित्य प्रकारातली पुस्तकं छापली गेलेली आहेत. महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत, जेवढे तालुके आहेत, तेवढ्यातले सगळे लेखकांची आपण पुस्तकं छापलेली आहे. ह्या साहित्य संमेलनामध्ये जवळजवळ आपण 36 पुस्तकं प्रकाशित केली आणि 5 ब्रेलमधली प्रकाशित केली आपण. तर अशा प्रकारे चपराकचं काम चाललेलं आहे. आणि माझा मानसपुत्र घनश्याम पाटील, त्याला मी माझा मानसपुत्र मानते, आणि त्याची पत्नी हे खूप काम करतात, खूप कष्ट करतात. आणि चपराकचा घोडदौड इथून पुढे अशी चालत राहिले, उत्कर्ष होत राहील. आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आम्ही समाजामध्ये देऊ शकू, वाचन संस्कृती वाढवू शकू, असा मला विश्वास वाटतो. आता शब्द विश्व साहित्य संमेलन याच्याशी सुद्धा तुम्ही गेले अनेक वर्ष जोडलेले आहात, तर याविषयी काय सांगाल? एक संजय सिंगलवार नावाचा विदर्भातला एक म्हणजे अवलियाच म्हटलं पाहिजे, त्याची जे संकल्पना असते की जे आपल्या देशामध्ये तर साहित्य संमेलनं, कवी संमेलनं होतात, म्हणजे परदेशामध्ये जाऊन का नाही करावेत. परदेशामध्ये सुद्धा म्हणजे मराठी बोलणारे लोक असतात. आणि म्हणून त्यांनी एक महाराष्ट्र वृत्तपत्र कार्यालय आहे, तिथे त्यांनी ती घोषणा केली की ह्यावर्षी आपण थायलंडला शब्दविश्व साहित्य संमेलन. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि आज जवळजवळ आत्ता मी 10 तारखेला भूतानला जात आहोत. आमचं हे 10वं परदेशामध्ये असलेलं शब्दविश्व साहित्य संमेलन हे होतं. त्याच्यामध्ये म्हणजे दुबई, थायलंड, मलेशिया, मालदीव्स, श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरिशस, सिंगापूर, अशा नेपाळ या ठिकाणी आमचे ते होतात. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आमचं सेशन चालू होतं. त्याच्यानंतर नाश्ता केल्यावर भटकंती, परत संध्याकाळी आल्यावर आमचं साहित्य गप्पा चालू होतात. अक्षरशः रात्रभर जागवतो. परदेशात जाण्याचा आनंद पण लुटतो आणि साहित्यातला पण आनंद लुटतो. आता चंद्रलेखाताई, आपण वेगवेगळ्या माध्यमातून समाजकार्य करतात आणि हे खरं तर खूप महिलांसाठी आदर्श देणारा आहे. तर आणि तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेत, मानाचे पुरस्कार. तर या पुरस्कारांविषयी काय भावना आहेत? खरं तर माणसाने काम करत जावं, पुरस्काराची अपेक्षा करू नये, फळाची अपेक्षा करू नये. पण लोकांना कसं काय माहिती पडतं आणि मग ते आपल्याला त्याच्या योग्यतेचं समजतात आणि पुरस्कार देतात. त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्याच्यामुळे एक पुरस्कार मिळाल्यामुळे एक प्रकारचं उत्साह निर्माण होतो. अधिकाधिक काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं असं वाटतं. आणि माणसाने नेहमी काम करत राहावं, कधीही थांबू नये, निवृत्त होऊ नये. कारण की हे उत्साहवर्धक काम जर आपण करत गेलो तर आपली तब्येत, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. माझा प्रत्येक दिवस पहाटे 4 वाजता चालू होतो. 4 ते 6 मी लिखाण करते. त्याच्यानंतर 10 वाजता ऑफिसला गेल्यावर संध्याकाळी 7 वाजता आम्ही परत येतो. आता तेच विचारणार होते की घर, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, सामाजिक कार्य आणि साहित्यिक कार्य या सगळ्याचा मेळ कसा तुम्ही घालता आणि घरचा, कुटुंबाचा पाठिंबा कसा मिळतो या सगळ्यात?
एकदा निर्धार केला ना, हं, म्हणजे इच्छा विल फाइंड द वे. हं. जेव्हा आपली इच्छा असेल तर ते इच्छा तिथं मार्ग निघतात. इच्छा तिथं मार्ग. हं, अजून त्यामुळे मग मला लिखाण जर मी केलं नाही तर मला बेचैन होते मी. हं. त्यामुळे मी पहाटे 4 वाजता उठून लिखाण करते. बर. त्याच्यानंतर रात्री 9 वाजल्यानंतर 12 वाजेपर्यंत लिखाण करते. मला 4 तासाची झोप माझी सफिशियंट असते. वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे करायचं. तुमच्याकडून खरं तर शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे व्याप असतातच. आणि माझ्या कुटुंबाचा मला खूप चांगला पाठिंबा आहे, भक्कम पाठिंबा आहे. त्यांनी जर विरोध केला असता तर मी काहीच करू शकले नसते. खरं तर मी माझ्या आईवडिलांविषयी पण कृतज्ञ आहे की त्यांनी कधीच मला हे करू नको ते करू नको असं कधीच म्हणाले नाहीत ते. त्याच्यानंतर माझे पती आणि माझी मुलगीसुद्धा त्यांचा मला पूर्णपणे पाठिंबा असतो. ते सुद्धा माझे पतीसुद्धा म्हणजे कामं करतात लोखंडाचे, पण त्यांना पण साहित्यिक आवड आहे. ते वा. खूप छान हिंदीचे कवी आहेत. वा. विडंबन कवीसुद्धा आहे. माझी मुलगी सुद्धा खूप छान लिहिते आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही चर्चा करून काय करायचं पुढे ते ठरवतो आणि मग वर्क डिस्ट्रीब्युशन करतो. आता महाबळेश्वरला आम्ही एक शेतकरी साहित्य संमेलन घेतो आहे. बर. त्याची पूर्ण जबाबदारी माझ्या पतीने घेतलेली आहे. त्याच्यामध्ये माझा काही सहभाग नाही आहे. म्हणजे वर्क डिस्ट्रीब्युशन झालं की म्हणजे एकावरचं टेन्शन कमी होतं. म्हणजे आतापर्यंत आपण हे ऐकलं होतं की प्रत्येक पुरुषामागे, यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर तुमच्या मागे एक पुरुष आहे. पुरुष ही आहे. खूप कौतुकाची गोष्ट आहे हो. खरं तर. आणि प्रत्येक पुरुषामागे पण यशस्वी स्त्री असणं गरजेचं खरंय, खरंय. असतं आणि ते असावं. कारण काय माहिती आहे का, मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की काही बायका आपला कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतात आणि मग त्या सपोर्ट करत नाही आणि मग त्यांना आपल्या मनाचं आपला उद्योग करता येत नाही आणि ती ही फार चुकीची गोष्ट आहे. तर असं महिलांनी करू नये. त्याच्या उलट मी तर म्हणते की त्याला सपोर्ट तर करावंच, मानसिक आधार द्यावा. त्याच्याबरोबर जे काय दुःख सुख असतील, हे कम्फर्ट नसेल झोन, तर ते सहन करायला शिकावं आणि उलट त्याच्या बरोबरीने उभं राहावं. त्याचा हेल्पिंग हँड बनावं, त्याचा उजवा हात बनावं, डावा हात बनावं आणि त्याला पुढे नेण्याचा मार्ग आपण स्वीकारावा असं मला वाटतं. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता महिलांना संदेश काय द्याल? महिलांना मी हाच एक संदेश देते की जीवन हे आपलं छोटं आहे, ते खूप चांगल्या प्रकारे जगा. जोपर्यंत जीवन आहे, जीवन आणि मृत्यू हे 2 शाश्वत सत्य आहे. त्याच्यातला मधलं अंतर म्हणजे आपलं जीवन आहे, ते जीवन भरभरून जगा आणि प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान ग्रहण करायचा प्रयत्न करा. कधी हे माझं काम नाही, ते माझं काम नाही अशा पद्धतीचं अहंगंड बाळगू नका आणि सतत कार्यशील राहा. त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. सतत नवीन शिकत राहा. एखाद्याला पाठिंबा द्यायचा तर द्या. जाता जाता काही जर समजा आपल्याला नाही जमलं तर जाता जाता जे करता येईल ते लोकांच्यासाठी चांगले कामं करा आणि उद्योगशील राहा. कारण की देर इज नो ब्रेड फ्री इन द वर्ल्ड. कारण की प्रत्येकाला कामं ही करावीच लागतात आणि जर आपण कामं केलं तर आपल्याला त्याचा परतावा नक्कीच मिळतो. म्हणून आणि आपले काहीतरी छंद बाळगा. जे काही छंद असतील म्हणजे निवृत्ती झाल्यानंतर ते छंद बाळगा, म्हणजे आपलं जीवन सुसह्य होतं. आणि शेवटी कसं जगायचं, तर शेवटी मला मंगेश पाडगावकरांची कविता आठवते, सांगा कसं जगायचं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. तो भरला आहे का सरला आहे हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं हे तुम्हीच ठरवा. कणत कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं हे तुम्हीच ठरवा. नमस्कार. क्या बात है. खूप छान संदेश तुम्ही दिलात आणि सगळ्याच पातळीवर तुमचं कार्य हे महिलांसाठी नवी दृष्टी, नवा दृष्टिकोन देणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आज केलेलं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींसाठी निश्चितच खूप उपयोगी ठरणार आहे. चंद्रलेखाताई, आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते.